आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिद्धू आता भडकलेला असतो, कारण घरात कोणी नसतं. सिद्धूने घरातल्या सगळ्यांवर जबाबदारी दिलेली असते की भावनाचं रक्षण करायचं म्हणून, पण आता घरात कोण नसल्यामुळे त्याची चिडचिड होत असते. भावनाला त्याने कसं बसं शांत केलेलं असतं, झोपवलेलं असतं, पण दुसरीकडे मात्र आता त्याला पाहायला मिळत असतं की जेव्हा घरात सगळीजण येतात आणि भावनाची काळजी करू लागतात ना, तेव्हा तो सगळ्यांवर ओरडतो आणि म्हणत असतो की तुम्हाला जर भावनाची काळजी घेता येत नसेल ना, तर तसं मला स्पष्ट सांगा. तुम्ही काहीच काळजी घेत नाही आहात, तिच्याकडे लक्षही देत नाही आहात. असं केलात तर कसं होणार आहे? मला सगळ्यात जास्त काळजी माझ्या बाळाची, माझ्या बायकोची आहे. यासाठी मी तिला इथे ठेवलं आहे, पण तुम्ही लोक तिला सोडून गेलात. पण दुसरीकडे मात्र आता वीणा जी आहे ती सांगत असते की खरं तर मी वरदला भेटायला गेले आणि बँकी भाऊजींना अचानकपणे दुकानात जावं लागलं. या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर सिद्धू त्यांच्यावर भडकतो. नंतर तो थोडा शांत होतो आणि म्हणतो की काय आहे ना, मला राग येतोय, कारण आमच्या घरातही त्यांना सुख समाधान नाही आहे आणि इथे सुद्धा तेच होतं आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी ना नकोशा वाटत आहेत. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, प्लीज प्लीज असं करू नका, असंही आता म्हटलं जातं. त्यावर मात्र काय झालं आहे घरात सुद्धा म्हणजे कळलं नाही. त्यावर आता तो म्हणत असतो की तो ना थोडा प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही, असं म्हणून तो कसं आता समजावू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो सांगतो ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जी लक्ष्मी असते ती म्हणत असते की आमच्याकडनं चूकच झाली, मी तुमची माफी मागते. खरंच ना, मला हे सगळं काही करून तिला एकटीला सोडून जायला नको होतं. तेवढ्यात वीणाचा फोन वाजतो. वरदने वीणाला कॉल केलेला असतो आणि वरद वीणाला सांगत असतो की बाबांवर हल्ला झाला आहे, आणि ही गोष्ट सांगितल्यामुळे आता मात्र लगेच वीणा इकडे सांगते की प्लीज मला जरा प्रॉब्लेम झाला आहे, मला जावं लागेल. आणि असं बोलूनच ना आता तिकडनं ती जायला निघते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे आता वीणाला धक्का बसलेला असतो. वीणा कोणतंही कारण वगैरे काहीच देत नाही, डायरेक्टली ती निघून जाते. आणि जेव्हा ती निघून जाते ना, तेव्हा मात्र आता तिला कळत नसतं की काय करावं ते. मग आता ती घरात कोणालाही सांगत नाही, गुपचूपपणे तिकडनं बाहेर पडते. आता लक्ष्मीला सुद्धा डाऊट येतो की काहीतरी झालं आहे, पण नेमकं काय झालं आहे ना, हे काहीच कळायला मार्ग नसतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की लगेच वीणा घरी येते आणि वीणा घरी आल्यानंतर पाहू लागते आणि बघितल्यानंतर तर तिला धक्काच बसलेला असतो, कारण तिने ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या पहिल्यांदा बघितलेल्या होत्या. संतोषवर हल्ला, संतोषच्या डोक्यातनं रक्त, आणि ती विचारतसुद्धा होती की काय झालं आहे. पण आता काही केल्यास सांगतच नव्हता. तो म्हणत होता घरात चोर आले होते. मग चोर का आले होते, मग ते काही घेऊन तर गेले नाही ना, हा प्रश्नसुद्धा आता पडलेला होता. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या दिसल्यानंतर मात्र खरं तर वीणाला त्रास होत असतो, वीणाला काळजी वाटत असते, आणि म्हणूनच वीणा या सगळ्या काही गोष्टी विचारत होती. आणि त्याच वेळेला वीणा जेव्हा या सगळ्या गोष्टी विचारते ना, तेव्हा संतोष तिला सांगत असतो की प्लीज प्लीज तू घरी ये, असं काही करू नकोस, असंही बोलून तो आता तिच्याकडे विनवणी करत असतो. पण तरीसुद्धा आता वीणा तिचा विचार बदलत नसते. वीणा म्हणत असते की काही झालं तरी तुम्ही मला काही सांगू नका, मी काही केल्या घरी येणार नाही आहे. इकडे आता भावना बाहेर उठून आलेली असते आणि इकडे तिकडे पाहत असते, आणि त्याच वेळेला तिला आता समजत नसतं की तिच्यासोबत नेमकं काय झालं होतं. पण ती विचार करते की घरात कोणाला जर ते बाहुलं दिसलं तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होईल, आणि म्हणूनच ना मग ती घरात ते बाहुलं दिसेल म्हणून ती आता सांगू लागते की जरा ऐकताय का, जरा ऐका ना, तिथे खाली ना एक बाहुलं पडलं आहे, आनंदीचं, ते काढून द्या. मग तो काढून देतो. मग लगेचच ना ते बाहुलं आतमध्ये घेऊन लगेच भावना जाते आणि माझं BP चेक करायला या, असं म्हणून त्याला आतमध्ये घेऊन जाते. जेव्हा ती त्याला आतमध्ये घेऊन जाते ना, तेव्हा आता तो म्हणत असतो की काय झालं होतं, काही त्रास वगैरे झाला आहे का. त्याच वेळेला ती म्हणत असते हे सगळं कोणी पाठवलं ना, हे मला चांगलंच माहिती आहे, हे सगळं मुद्दाम केलं जातं, ह्या सगळ्याचा जो माणूस आहे ना तो माहिती आहे. पण आता सिद्धू म्हणतो की मी तुला तिकडे त्रास होईल म्हणून इकडे पाठवलं, तर इकडे सुद्धा त्यांचं तेच सगळं चालू आहे, त्यांना तर ना आम्ही आता सोडणार नसतो, असं बोलून त्याने आता फोन करायचा प्रयत्न केलेला असतो. तेवढ्यातच संतोषचा कॉल आलेला असतो आणि संतोषने सांगितलेलं असतं ती जोगतीन भेटले, आणि ते नेमकं कॉलिंगवरचं बोललं ना इकडे भावनाने ऐकलेलं होतं. मग भावनासुद्धा विचार करते की चला
आपल्याला आता जायला हवं, इथे थांबून उपयोग नाही. आणि म्हणूनच मग आता ती तिकडनं जायला निघत असते. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं की जानूला दागिने बनवायचे असतात आणि म्हणूनच जयंतने तिथे माणसाला बोलवलेलं असतं आणि ते सगळे दागिने वगैरे घेऊन आलेले असतात. आणि त्याच वेळेला आता ती सांगत असते की खरंच ना, तुम्ही काय काय म्हणून करता हो माझ्यासाठी, म्हणजे मला ज्या ज्या गोष्टी हव्या त्या तुम्ही अक्षरशः सगळ्या इथपर्यंत आणून ठेवताय, त्यामुळे ना मला खूपच भारी वाटते असं देखील आता म्हटलं जातं. त्यानंतर तो म्हणतो की तुमच्यासाठी ना मी काही पण करू शकतो, तुम्ही अगदी म्हणाल ना त्या गोष्टी, त्याबद्दल तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, हे देखील आता सांगितलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की घरात सगळीच लग्नाची चर्चा असते, म्हणजे काय काय सामान लागणार आहे याबद्दल आता बोललं जात असतं. जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र लक्ष्मी म्हणत असते की सगळ्या काही गोष्टी होतील. लक्ष्मीला आता सांगितलं जात असतं की बघा काय आहे ना, की आपल्याला ना 50 माणसांचं जेवण तरी लागणार आहे. 50 माणसांचं जेवण म्हटल्यावर आता मात्र काय करावं, एवढं खरंच शक्य आहे का? हो हो, करावं तर लागणार आहे, कारण बघा जानूचे काही मित्रमैत्रिणी येतील, त्यांना तर आपण नाही म्हणू शकत नाही ना, असंही आता बोललं जातं. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता लक्ष्मी म्हणत असते की चालेल, चला आपण हे सगळं काही करूया, पैशांची व्यवस्था होईलच, काहीतरी मार्ग निघेल असंही म्हटलेलं असतं. तेव्हा आता इकडे नेमकी आरती आलेली असते आणि आरती दारावर आल्यानंतर लक्ष्मी म्हणत असते की इथे कसं काय मध्येच येणं केलं. मग आता ती म्हणते खरं तर ना, मी आणि माझ्या मैत्रिणीने ना एक असं बेकरी चालू केलेली आहे, होम बेकर, आणि त्यासाठी ना आम्हाला अचानकपणे मोठी ऑर्डर आली आहे आणि त्यासाठी मला 50 किलो पीठ दळून हवा आहे उद्यापर्यंत. होईल का या सगळ्या काही गोष्टी शक्य? प्लीज प्लीज काहीतरी करा, असं देखील आता म्हटलं जातं. मग या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ती म्हणत असते की हो होईल. खरं तर आता ती विचारते की करूया का हो आपण हे काम. मग आता तिलाही सांगितलं जातं की हो का नाही, करूया आपण काम. या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर लक्ष्मीला आता चांगल्याच पैशांचा फायदा होतो आणि त्यामुळे लक्ष्मी बोलत असते की बघितलं का, आता तर काहीच काळजीचं कारण नाही, आता आपल्याला पैसेसुद्धा भेटलेले आहेत. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता संतोष आलेला असतो. संतोष आलेला बघून वीणा खूप जास्त खुश होते आणि वीणा लगेच आईला हाक मारू लागते. त्यावर तो म्हणतो की आईला वगैरे बोलवू नकोस, मी लगेच जाणार आहे, तू येतेस ना माझ्यासोबत, चल बॅग घे आणि चल, असं बोलून तो तिला बॅग घेऊन जायला सांगत असतो. पण ती मात्र आता त्याला सरळ नाही म्हणते आणि ती म्हणते की जसे आलात ना तसे आल्या पावली निघून जा, मला तुमच्याशी जराही बोलायचं नाही आहे, तोपर्यंत मला घरी सगळ्यांसमोर घ्यायला येत नाही ना, तोपर्यंत मी काही येणार नाही, डायरेक्टली वीणाने संतोषला सांगितलेलं असतं. दुसरीकडे जोगतिनीला एका ठिकाणी ठेवलेलं असतं आणि जेव्हा तिला आता एका ठिकाणी ठेवलं जातं ना, तेव्हा मात्र आता ती सगळ्या काही गोष्टी जोगतीन आता खरं खरं सांगते आणि म्हणत असते की हे सगळं काही मी त्यांच्या सांगण्यावरनं केलं, खरंच त्यासाठी मला त्यांनी पैसे दिले, यासाठी मी तुमची खरंच मनापासून माफी मागते. ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या जातात आणि त्याच वेळेला आता इकडे भावना म्हणत असते की तुमच्या मुलाची काळजी करू नका, तुमच्या मुलाची व्यवस्था आम्ही चांगली ठेवू, पण काही झालं ना तरीसुद्धा घरी येऊन सगळं काही खरं खरं सांगून टाकायचं, मग बघूया आपण पुढे काय करायचं ते. या गोष्टी देखील सांगितल्या जातात. इकडे मात्र आता मी आणि श्रीनिवास यांना मोठी ऑर्डर मिळालेली असते आणि त्यामुळेच ना ते जोरदार कामाला लागलेले असतात. सगळं काम पटापट करतात आणि सगळं काम पटकन करत असताना हरीश आणि बँकेची सुद्धा त्यांना आता मदत असते आणि दोघंही जण जेव्हा आता मदत करतात ना, तेव्हा त्यांचं कामही पटकन होतं, कारण त्यांना आता नेमके पैसे हवे असतात या कामासाठी आणि नेमकं लग्न आलंय आणि पैसेही आलेले असतात आणि त्यामुळे त्यांना आता ठरवलेलं असतं की लग्न एकदम धूमधडाक्यात करायचं. त्यासाठी घरच्यांची सुद्धा त्यांना आता साथ असते. दुसरीकडे आता सगळ्या काही गोष्टींचं नियोजन सिद्धू आणि भावनाने केलेलं असतं, म्हणजे सिद्धूने ना काही गोष्टी ज्या की घरातल्यांच्या आहेत त्या गोष्टी एक एक करून लिहिलेल्या असतात. गोट्यांवरून पाय घसरवणे, गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, खराब झालेले ताक दिले, मंदिरात पाडण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टींची यादी केलेली असते आणि त्यानंतर ती बाहुली पण यामध्ये अजूनही कमी असते. भावना सांगत असते मी त्यांनी इकडे माझ्या माहेरी येऊनसुद्धा मला मारण्याचा प्रयत्न केला, ते सुद्धा आहेच की बरेच प्रयत्न त्यांनी केले मला माझं बाळ पाडण्याचं, पण त्यांचा एकही प्लॅन यशस्वी झाला नाही. पण आता नाही वाचणार ती लोक, तुम्ही जसं म्हणताय ना तशा सगळ्या गोष्टींचा खुलासा तर होतच आहे. मग आता ते काही झालं ना तरी त्यांचं नुकसान हे बरोबर आहे. मग आता आपण या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना बरोबर अडकवायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या नक्की झालेल्या असतात. आता
जो सिद्धू आहे तो व्यवस्थित प्लॅनिंग करतो, कारण प्लॅनिंग केल्याशिवाय कुठेही आपण असं फसायचं नाही आहे. कारण व्यवस्थित जे काही करायचं आहे ना ते प्लॅनिंग करून करायचं हे सुद्धा आता नक्की झालेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी होतात ना तेव्हा सिद्धूसुद्धा आता एकदम बारकाईनं ह्या सगळ्याचा विचार करतो आणि त्यानंतरच तो तिला म्हणत असतो की आपण आहे ना हळूहळू का होईना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रयत्नांती व्यवस्थित करूया, कारण मला असं वाटतं आत्तासाठी आपल्याला जानूचं लग्न आणि ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि आपण या सगळ्या गोष्टी आधी करून घेऊया. तुला तर आता निलांबरीचा प्रचंड असा राग असतो, पण तो राग आता तुर्तास तरी त्याने थांबवलेला असतो, कारण त्याला माहिती आहे की आता आपण जर काही रागारागात करायला गेलो तर त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या पुढे जातील. आणि दुसरीकडे आता जानू जेव्हा हे सगळं काही नेकलेस वगैरे स्वतः लावून बघत असते ना तेव्हा तिला आता लक्षात येत असतं की हे नेकलेस जे आहे ते आता ती लावून तर बघत असते, पण तेव्हा ना तिला सगळ्या जुन्या गोष्टी कुठेतरी आठवायला लागतात आणि त्यामुळे मग तिला त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ लागतो. एका पॉईंटला ती विचार करते की हे सगळं का होतंय. मग ती पाणी वगैरे मागत असते की जयंत मला पाणी दे. मग जयंतसुद्धा तिला पाणी वगैरे देतो. जयंत जेव्हा आता तिला पाणी देतो ना तेव्हा कुठे आता तिला बरं वाटू लागतं. तर इकडे आता जेव्हा ती पाणी पित असते तेव्हा मात्र ती म्हणत असते की मला असं का वाटते की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात या आधीसुद्धा घडून गेल्या आहेत म्हणून. ते बोलल्यानंतर मात्र आता जानूला जयंत म्हणत असतो की असं काही नाही आहे, तुझा उगाच काहीतरी गैरसमज होतोय. ती म्हणते की कशा काय माझा गैरसमज होईल, मला ज्या गोष्टी वाटत आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगते आहे. मग त्याला ना आता ती गोष्ट सांगते, म्हणजे तिला आठवत असतं ना ते, म्हणजे तिने उडी मारलेली होती त्या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात. मग जयंतला तर आता घामच फुटतो की जानूला हे सगळं आठवलं तर आता सगळंच कॅन्सल होईल. इकडे आता सिद्धू जो आहे तो घरी आलेला असतो. सिद्धू घरी आल्याबरोबर आता विचारलं जातं की काय झालं. मग सिद्धूला विचारतात आजीने की दिवसभर तू कुठे होता. त्यावर सिद्धू म्हणतो की होतं माझं काम म्हणून मी गेलो होतो. कुठे कामाला गेला होतास. मला भावनाला भेटायला जायचं होतं म्हणून मी गेलो होतो. मग भावना बरी तर आहे ना, त्याला बीपीचा त्रास वगैरे तर होत नाही ना, असं देखील आता आजी विचारत असते. आजीने ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यावर सिद्धू म्हणत असतो की तुला कसं कळलं गं बीपीचा त्रास वगैरे. त्यावर आता सांगितलं जातं की ते काय आहे ना, माझे केस आहेत ना हे उगाच असे पांढरे झालेले नाही आहेत, मला सगळ्या गोष्टी थोड्याफार जाणवतात. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की बातम्या लावलेल्या असतात आणि बातम्यांमध्ये ना संपतरावांच्या कारकिर्दीबद्दल बोललं जात असतं. म्हणजे सध्या ते घरात असतात आणि हे सगळं काम ना खरं तर सिद्धूनेच केलेलं असतं आणि सिद्धू जेव्हा हे सगळं काही काम करतो तेव्हा त्याला आनंद होत असतो, कारण त्याने मुद्दामून आता ह्या संपतरावांचं भांडं फोडण्यासाठी हे सगळं काही केलेलं असतं. म्हणूनच आता या सगळ्या जेव्हा गोष्टी होत असतात तेव्हा संपतराव म्हणत असतात की ह्या माणसाला शोधून काढा, जो हा माणूस आहे ना तो ह्या सगळ्या काही गोष्टी करतोय, त्या माणसाला आत्ताच्या आत्ता शोधून काढा. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र कशाला, तो तर माणूस तुमच्या समोरच उभा आहे. अहो पप्पा तुमची सध्या तब्येत ठीक नाही आहे, मग आता तुमच्या राजकारण कारकिर्दीत कळायला नको का तुम्हाला बरं नाही आहे ते. मग लोकांना समजायला हवं ना की तुम्हाला बरं नाही आहे. मी कुठे बरं नाही आहे, मी एकदम ठणठणीत आहे असं संपतराव म्हणतात. अरे अच्छा तुम्ही ठणठणीत आहात, मग तुम्ही जात का नाही, बाहेर का पडत नाही आहे. अच्छा मग अरे तुला कुठे जायचं आहे ना तिथे जा तू, पण मला असं बदनाम करू नकोस. आता संपतराव डायरेक्ट बोलतात. मग काय सिद्धूला तर लग्नासाठी पळायचं असतं, त्यासाठी सिद्धू आता इकडे लक्ष्मी निवासमध्ये आलेला असतो. सोबत आता जयंतसुद्धा आलेला असतो. जयंत आता श्रीनिवास यांना म्हणत असतो की बघा बाबा, तुम्हाला पैशांची गरज असेल, अचानक हे लग्न वगैरे आले त्यामुळे थोडीशी मदत करतो आहे. पण त्याच वेळेला आता श्रीनिवास म्हणतात की नको, खरंच नको आहेत पैसे, कारण ऑलरेडी पैशांची व्यवस्था झालेली आहे, आम्ही करतो आहे. आम्हाला माहिती आहे की तुम्हाला असं वाटलं असेल आमच्यावर जास्त लोड आला असेल, पण तसं काही करू नका, काळजी करू नका आणि मी असे पैसे वगैरे तुमच्याकडनं घेऊ शकत नाही. उलट मी खूप नशीबवान आहे की मला माझे असे जावई खूप गुणी भेटले आहेत, असं बोलून आता त्या दोघांचं इथे कौतुक करत असतात. त्यानंतर आता जयंतला वाटत असते की सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदम परफेक्ट व्हायला हव्यात आणि म्हणूनच मग तो आता या सगळ्याबद्दल श्रीनिवास यांच्याशी बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता श्रीनिवास स्वतःला खूप जास्त लकी समजत असतात आणि त्यामुळेच ते आता खूप जास्त खुश असतात. इकडे मात्र आता सिद्धू जो आहे ना तो म्हणत असतो
जयंतला की काय मग आता कसं वाटतंय एकदम भारी ना, म्हणजे आता लग्न होतंय तुमचं, सगळ्या काही गोष्टी नीट होत आहेत, पण अजूनही तू जरा सावधच राहा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे बघ कधीही तुमच्यामध्ये पुन्हा सेपरेटेशन आलं तर मग तू असं का म्हणतो आहेस, तू असा बोलायला नको होतंच, असं देखील आता जयंत बोलतो. आणि जयंत रागारागात तिकडनं निघून जातो. जयंत जेव्हा निघतो ना रागारागात, तेव्हा सिद्धू विचार करतो की हे सगळं काय. मग इथे विना आणि त्याचसोबत भावना या दोघीही जणी पूर्णपणे तयारी करत असतात. आणि दोघीही जणी तयारी करत असतानाच आता विना म्हणत असते की सगळ्यांची आपण पाहुण्यांची यादी काढली, मग त्यामध्ये संतोष दादा येणार नाही आहे का, असंही आता भावना विचारत असते. त्यांचं काही मला माहीत नाही, त्यांना तर माहिती आहे लग्न आहे, यायचं तर येतील, नाही तर राहू दे, असंही आता म्हटलं जातं. अच्छा असं आहे का, मग आता मला सांग, जर जबरदस्ती एखाद्याला लग्नात बोलवणं ते चांगलं की सक्का भाऊ इथे स्वतः असताना खरं तर या सगळ्या गोष्टी चांगल्या. मला सांग, उलट आहे ना वँकी भाऊजी जे आहेत ना ते आपलेपणाने सगळं करतात, आणि मला ना आपलेपणाने केलेलं आवडतं. ह्यांना कशाला उगाच जबरदस्ती करा आणि या सगळ्या गोष्टी आपल्यावरच पाळून घ्या, त्यापेक्षा ते सगळं ठीक आहेत की ते करतात मॅनेज म्हणून, असंही आता म्हटलं जातं. मग तू काळजी करू नकोस, तुझ्या मनात ज्या काही गोष्टी असतील त्या तू माझ्यासोबत बोल, असं देखील आता सांगितलं जातं. दुसरीकडे आता दोघीही जणी पुढची तयारी करत असतात, कारण आता जानूचं लग्न आलंय म्हटल्यावर घरात खूप जास्त गोंधळ असतो आणि यासाठी पटापट सगळी तयारी करायची असते. इकडे आता जयंत विचार करत असतो की सिद्धू असा मला का बोलला ते, आणि त्यामुळेच ना आता काही गोष्टी ना कळत नसतात की का असा बोलला असेल, खरंच काही प्रॉब्लेम तर नसेल ना, असाही विचार ना आता त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. पण नंतर ना त्याला नवनवीन जयंत दिसतात, म्हणजेच त्याची कॉपी जयंतची. म्हणजेच त्याला असं वाटत असतं की जानू आपल्याला फसवत तर नाही आहे ना, जानूला काही आठवत तर नाही आहे ना, असे अनेक विचार ना त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागलेले असतात. आणि त्यामुळे सगळे जयंत एकत्र येऊन आता या जयंतला त्रास देऊ लागतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता उद्या संडे असल्यामुळे एपिसोड नाही आहे, तर मंडेला आपण नक्कीच भेटू. चला तर मग पाहूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.